सेवेकरिता निवडलेला अभंग किंवा आजच्या दिवशी प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे घेतल्या जाणारा अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुग्रहाचं चिंतन करणारा, तुकोबारायांच्या शब्दामध्ये तुकोबाराया झालेला अनुग्रह व्यक्त करणारा हा अभंग आहे. विठाल अत्यंत पवित्र दिवस आहे, जगद्गुरु तुकोबारायाचा अनुग्रह दिन. आता नुकतीच वसंत पंचमी होऊन गेली, तुकोबारायाचा प्रगट दिन आणि 5 दिवसानंतरच हा तुकोबारायाचा अनुग्रह दिन. आजच्या दिवशी भगवंतानं गुरुरूपात येऊन तुकोबारायांना अनुग्रह दिला. तो अनुभव तुकोबारायांनी शब्दबद्ध केला. सिद्धिविनायक मंदिर, गणेश नगर, न्यू लिंक रोड, बेहरामबाग, जोगेश्वरी, पश्चिम मुंबई 102 परिसरातील सर्व भाविक मंडळी, गेली 24 वर्ष झाला आपण हा सोहळा साजरा करतोय. 3 लोकांचं कौतुक झालं पाहिजे. 24 वर्षापूर्वी ज्यांनी सप्ताह उभा केला त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. 24 वर्ष झोकून देऊन वर्गणी असेल, अन्नदान असेल, स्वतः शरीरानं राबून हा सोहळा यशस्वी ज्यांनी करून आणला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि ह्या 24व्या वर्षामध्ये द्वितपपूर्तीचा सोहळा साजरा करण्याकरता जी सर्व मंडळी राबते आहे, झोकून देऊन सहकार्य करते आहे, आत्ता विद्यमान सगळ्या सहकार्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. तिघही महत्त्वाचे. त्यांनी सुरू केला नसता तर चालवला कोणी असता, आणि त्यांनी चालवला नसता तर 2 तपाचा उत्सव कोणी साजरा केला असता. मग तिघही महत्त्वाचे आहेत. आपल्या वाडवडिलांनी सुरू जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तसा मजबूत खांब तुम्ही बरोबर बसवलाय. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी योगायोगानं तुकाराम महाराजाचा अनुग्रह सांगण्याकरता ह्या तुकारामला तुम्ही पाचारण केलंय. ह्या तुकारामचं हे भाग्य आहे. उपस्थित सर्व गुणवान मंडळी, माझे जीवलग मित्र, गुरुबंधू, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या संस्थेमध्ये 99, 2000, 2001, 2002 आम्ही एका खोलीत राहिलो, नारायण महाराज आणि आम्ही. त्यांनी गायनामध्ये उंची गाठली. मला काय कीर्तनात तेवढं मोठं होता आलं नाही. महाराजांनी खूप प्रगती केली. आज 70 विद्यार्थी महाराजांकडे शिकतात, त्यातले 25 आपण रोज पाहतोय. या विद्यार्थ्यांसाठी महाराजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. दोन्ही मृदंग वादक त्याच क्वालिटीचे आहेत. मी नेहमी सांगतो, मृदंग वाजल्यापेक्षा बोलला पाहिजे आणि गाणं वाजलं पाहिजे. गाणं वाजलं पाहिजे, मृदंग बोलला पाहिजे. अगदी तरुण पिढीतले कर्तबगार आणि तडपदार असे मृदंग वादक, दोघांनाही मनापासून धन्यवाद आहेत. भविष्यात खूप मोठे होतील. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी असावा. गायकही सगळे तोलामोलाचेच आहेत. एक रिझर्व ठेवलाय मृदंग वादक अजून. अर्ध्यातून वाजवा, काय अडचण नाही. तुम्ही पितृतुल्य भाविक देवता, मातृतुल्य माता भगिनी, सर्व सहकारी या अखंड हरिनाम सप्ताह मंडळ गणेश नगराच्या या 4थ्या दिवशीच्या सेवेचं सगळ्या मंडळाच्या वतीनं वेळोवेळी अनिल सेठनी आणि सीताराम भाऊंनी संपर्क केला. मंडळाच्या विनंतीनुसार किंवा त्यांच्या आज्ञेनुसार आजच्या कीर्तनासाठी आम्ही हजर आहोत. विठाला देवाचं आणि जीवाचं नातं आजच्या अभंगात तुकोबारायांनी मांडलंय. साधकाचं आणि देवाचं नातं. तुम्ही देवाला कुठल्याही भावनेनं जवळ करा. देवाचं म्हणणं आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम्. माझे ठाई तुम्ही भाव जैसा धरा, तैसाची मी करा तुम्हाला. एक जण मला म्हटला, महाराज देव कसा आहे? मी त्याला सांगितलं, कसाच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझे रघुराया. त्याला रंग नाही, रूप नाही, देवा नाही, रूप देवा नाही, नाव देवा नाही, गाव ठाव काही, अव्यक्त निराकार नाही जा. मग असा जर आपण विचार केला, देव कसाच नाही, त्याला रंग नाही म्हटलं, तर मला सांगा ह्या बुवाचा रंग कसलाय? याच्याकडे बघू नका, त्याच्याकडे बघा कसलाय. अहो काळा म्हणा, काय सावळा, काळाच आहे तो. ठाई चाची काळा, अनादी बहु काळा. मग रंग नाही तर हा काळा कोण आहे?
रूप नाही तर रूप पाहता कोणाचं, गुण नाही तर गुण आला विटेवरी कोण, आणि गाव नाही तर पंढरपूर कोणाचं. भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. गाव नाही तर पंढरपुराचं काय करायचं, नाव नाही तर विठ्ठलाचं काय करायचं, रूप नाही तर ह्या समचरण दृष्टीचं काय करायचं, आणि रंग नाही तर ह्या काळ्याचं काय करायचं. विठ्ठला एक बाजू एक कसाच नाही, आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे. होय भक्ती केला त्याचा, होय भक्ती केला त्याचा, होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा होय, धावे सोय धरोनी. भावे जैसा तैसा. हरी देव एकच आहे, जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. महिला मंडळ, तुम्हाला वाटतं का त्यानं तुमचा भाऊ व्हावं? तो व्हायला तयार आहे, अगोदर तुम्ही बहीण झालं पाहिजे. तुम्ही त्याचं बोट गुंडाळायला चिंधी घेऊन या, तो तुमच्याकरता साड्याची फॅक्टरीच घेऊन येतो. साड्याची फॅक्टरी घेऊन नाही, साड्या होऊन येतो. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली. पुरुष मंडळी, तुम्ही त्याचा भाऊ होणार का? तुम्हाला थोरला व्हायचंय का धाकटा व्हायचंय? बोला. आमच्याकडे दोन्ही उत्तर आहेत. तुम्ही जर धाकटा होणार असाल तर तो राम व्हायला तयार आहे, आणि तुम्ही जर थोरला होणार असाल तर तो कृष्ण व्हायला तयार आहे. तुम्ही लक्ष्मण व्हा, तो राम होईल, आणि तुम्ही बलराम व्हा, तो कृष्ण होईल. विठाला ज्या वेळेला कृष्ण अवतार घ्यायचा त्यावेळेला शेष भगवंताने तक्रार केली आहे, तुझ्यासोबत जन्माला येण्यात काही मजा नाही. राम अवतारात लक्ष्मण झालो, बेजार झालो, तक्रार केली आहे त्यानं. प्रभूने विचारलं का बेजार झाला? तो म्हटला धाकटा झाल्यावर बेजारच होतो माणूस. तेव्हापासून म्हण झाली आहे माणसानं नकट व्हावं पण धाकट. धाकट्यांना असं म्हटलं की बरं वाटतं. मी पण धाकटाच आहे, काही टेन्शन घेऊ नका. प्रभू म्हटले तुला धाकटा झाला म्हणून बेजारी वाटली, या जन्मात तू थोरला हो. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मग कृष्ण अवतारामध्ये त्याला मोठा केला आणि भगवान छोटा झाला. तुमच्या भावनेला तो महत्व देतो. विठाला महिला मंडळ, तुम्हाला विचारतो, शबरीनं भगवंताला खायला काय दिलं? आंबे दिले? मला सफरचंद ऐकायला यायले. मला बोर करू नका, नीट सांगा. शाबास. बोरं दिले, बोरं दिले, झाडाचे तोडले आणि भगवंताला खायला दिले. बरोबर आहे? बरोबर आहे.
मध्ये टेस्टिंग झालं ना, दातानं टोकरून पाहिले. गोड असलेली देवाला दिली, आंबट असलेली टाकून दिली. मला सांगा, ज्या दातानं शबरीनं बोरं टोकरली ते दात घासायला ती कोणतं मंजन वापरत होती हो? बघा सापडलं रामायणात तर. रामदेव बाबा तर तेव्हा नव्हते. विठोबा दंत म्हणजे नाही, काही नव्हतं त्या काळात. ऐका, शबरीचं सौंदर्य नाही पाहिलं. भागवतात 5 गोष्टी सांगितल्यात. कुब्जेचं सौंदर्य नाही पाहिलं, शबरीची जात नाही पाहिली, प्रल्हादाचं कुळ नाही पाहिलं, ध्रुवाचं वय नाही पाहिलं, आणि सुदामाची श्रीमंती नाही पाहिली. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन याचे भेटीला गेला. त्याचा पाहायला तो भाव. शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला गा विठाला. महाराज हिंदीमध्ये असं गोड पद आहे, भाव का भूका हूं मैं और भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से पार है, भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फल भी दे तो वो मुझे स्वीकार है, अन्य वस्त्र और भूषण कुछ न मुझको चाहिए, आप हो जाए मेरा बस यही मेरा सत्कार है, कि बांध लेते हैं भक्त मुझे प्रेम की जंजीर से, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है, भाव का भूखा हूं मैं और भाव ही बस सार है. काही नलगे एक भावाची कार किंवा मग निस्सीम भाव उल्हासे. देव भावाचा थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा. एका व्यक्तीनं पंढरपुरात महापूजा केली. पुरणपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करायचा असतो. मला तो म्हणाला, महाराज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जायचा आहे, सोन्याच्या ताटात नेऊ, चांदीच्या ताटात नेऊ का रत्नजडीत ताटात घेऊन जाऊ? मी त्याला एकच वाक्य सांगितलं, वेड्या माणसा, देवाला जीव घालायला पात्र लागतं तुला कोणी सांगितलं? देवाला जीव घालायला पात्र लागत नाही, पात्रता लागते. पात्रता असेल तर तो खापराच्या वाटीत खातो, आणि पात्रता नसेल तर तो सुवर्ण पात्राला लाथ मारून निघून जातो. विठाला बघा तुम्ही, नाही तर राक्षस कुळात जन्म आहे प्रल्हादाचा. माऊली म्हणाले, एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे, पाहे पा भक्तीचे न्याथिले पणे, दैती देवा आणिले उणे, माझे नरसिंहत्व लेणे जयाची महिमे,
प्रल्हादाचा पप्पा सगळ्यांना माहित आहे का? दरवर्षी 5 सप्ते करत होता. सप्ते करत नव्हता, हप्ते गोळा करत होता. त्याच्या राज्यात जी.आर. काढला होता, नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. दैत्य कुळाचा भगवंताने विचार नाही केला, प्रल्हादाच्या भावनेचा विचार केला. विठाल गोड प्रमाण घेतो. वादक फार चांगले आहेत महाराज, तुम्ही आहेत म्हणून घेतो. लेकर आहेत नाचायला काय अडचण नाही. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद कडेवरी भक्ती सुखे निवाला. तुम्ही जर प्रल्हाद झालात तर तो नरही नाही आणि सिंहही नाही, दोन्हीचं एकत्रीकरण असलेला नरसिंह व्हायला सुद्धा तयार आहे. हकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. मला सांगा, तो खांबातून आला का खांबात होताच? बोला ना, बोला ना. विठ्ठल जळी स्थळी भरला. मला सांगा, मृदंगात देव आहे, या काठीत देव आहे, या माईकमध्ये देव, विण्यामध्ये देव, त्या बॉक्समध्ये देव, या खांबात देव. दाखवा काढून. या खांबात सुद्धा आहे. विठ्ठल जळे अजना दृष्टीने काय होणार आहे त्या पद्धतीनं तो येईल. तुम्ही देव म्हणतो तुम्ही फक्त 10 पावलं टाका, मी 90 पावलं टाकायला तयार आहे. महिला मंडळ परत येतो तुमच्याकडं. जातं माहीत आहे आपल्याला, 4 जणी बसतात दळायला. हो म्हणायला धन्यवाद आहे. किती असतात? 2 असतात. तुम्ही फक्त त्या उंचीनं आणि त्या ताकदीनं अंतकरणातून त्याला हाक मारा.
तुमच्या जात्यावर तुम्हाला दळायला मदत करायला तो आल्याशिवाय राहणार नाही. विठाला आमच्या जनाबाईचं जीवन पहा. एका बाजूला 33 कोटी देवानं रांगेत ठेवले की नाही. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे 33 कोटी देव रांगेत उभे आहेत. वाकून पाहतायत काही देव. शुकसन कादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाडा आडुनी पाहतात काहींनी वशिला लावायला गेलेत. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या सेजे हालवूनी जागे करा देवराया. काहींनी वशिला लावलाय. आणि देवाच्या बायका तर लय हुशार महाराज. म्हणजे बायका देवाच्याच नाही सगळ्यांच्याच हुशार. आपल्या काही कमी हुशार आहे का? त्या हुशार आहे म्हणून तुम्हाला तोंडावर म्हणतात गप्प बसा. तुम्हाला काही इकडून 4 जणी म्हटले हो. तुम्हाला धन्यवाद आहे. माझ्याकडे बघू नका. माझंही झालंय आणि इथलंच पिलून येलंय मी गावाकडं. सासरे वसईला राहतात. इकडंच लहानाचं मोठं झालं ते. मी काही सांगायला गेलं की त्यांचंही म्हणणं असतं मला कीर्तन सांगायचं नाही. तुमचे झालेत का? झाल्यावर कळेल तुम्हाला. वाजवणाराची म्हणती जास्ती थापा हाणायच्या नाही. स्वबदारांची सांगू का? स्वबदाराची म्हणते नीट उभा राहायचं. गायक लोकांची म्हणते तुमच्या सगळ्या चाली मला ठाऊक आहे. नारायणराव जास्त चाली दाखवायच्या नाही, नाही तर तुमची चाल बंद करून टाकीन. असं मी नाही, वहिनी म्हणतात घरी. विने करायची, तन तन करायचं नाही. आणि टाळ करायची म्हणते कुठवर कुटायचंय. आमचा सागर साऊंड याच्यासाठी एक टाळ्या वाजवा बरं एकदा. तो झालंय कर झालंय. हा याच्या घरी असते आवाज. आवाज नीट ठेवायचा. शिक्षकाची म्हणती मला शिकवायचं नाही. वकिलाची म्हणती कोर्टात खेचील. पोलिसाची म्हणती दंडच वसूल करते. न्यायाधीशाची म्हणते निकालच लावते. डॉक्टरांची म्हणते तुमचे सगळे रिपोर्ट काढून ठेवलेत. आणि पुढाऱ्याची म्हणते तुमचे सगळे डावपेच मला ठाऊक आहेत. आमच्या मराठवाड्यात शेतकऱ्याची तर लय गोड बोलती. शेतकरी काय बोलला की तिचं एकच गप्पा बसा येड रूम न. मी देवाच्या बायकांची हुशारी सांगतो. देव रिकाम्या हाताने आले. देवाच्या बायका पंचप्राण आरत्या घेऊन देव भावे रखुमाईचा पती. आता सगळ्यात शेवटी मोठा बुवा आलाय. मोठा बुवा आणि एकटा नाही आला. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आला गिरजेचा कांत. यादी इथं पूर्ण झाली. देव, देवस्त्रिया, शुकसनकादिक, नारद, तुंबर, गंधर्व, अप्सरा सकट शंकर पार्वती पहाटे 4ला विठोबाच्या दारात. आणि विठोराया मात्र 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात. कारण त्यांचा अट्टाहास आहे. ये यो कान्हाई दळीना एकली, एकली दळीता शिनले हात लावी वहिली. ये यो कान्हाई मी दळीना एकली. बसू का दळायला तुम्हाला? मुंबईला राहिल्यामुळं विसरलं सगळं. 1-2 कडवे. नारायण महाराज आपण पुढे यांना मागं देऊ. तुम्हाला म्हणायचंय? मला वाटतं तुम्ही नाही म्हणलेलं बरं. तुम्ही जात्यावर बसाल तर खुंटा उपटीत आला आणि विमानतळाला घेऊन जाताल. थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आपण पुढे, आईसाहेब मागे. 2च कडवे. सुंदर म्हणायचं ताकद लावून. सुंदर जाते गा फिरते बहुतेक. सुंदर ओव्या बाबू कौतुके तुये बा विठ्ठला.
ओव्या गारू भरभरा तू ये विठ्ठला. ये रे बाबा विठ्ठला. ए ये रे विठ्ठला रे रे बा विठ्ठला. तुमचं आई साहेबावर सगळ्यात जास्त प्रेम आहे बघा. ज्याचं जास्ती प्रेम आहे त्याने पहिल्या टाळ्या वाजवल्या. बघा बुवा, ज्यांच्या उशिरा आल्या त्यांचं तुम्ही समजून घ्या. तुम्ही जनाबाई व्हा, तो विठोबा व्हायला तयार आहे. तुम्ही फक्त समाधीत बसायची योग्यता कमवा, तो हाताला धरून तुम्हाला समाधीपर्यंत नेणार आहे. तुम्ही तुकोबाराय होण्याचा प्रयत्न करा, तो तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाणार आहे. तुम्ही गोरोबा काका व्हा, तो तुमच्यासाठी गाडगे मडके घडवायला येणार आहे. तुम्ही सावता बाबा व्हा, तो तुमच्या पोटामध्ये लपायची तयारी करणार आहे. तुम्ही मुक्ताई व्हा, तो तुम्हाला चांगदेवाचा कान धरण्या एवढं सामर्थ्य देणार आहे. तुम्ही राष्ट्रसंत भगवान बाबा व्हा, तो तुम्हाला पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचायची योग्यता देणार आहे. तुम्ही जोग महाराज व्हा, तो तुमची संस्था 109 वर्षे चालवण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार आहे. तुम्ही काय होता त्याच्यावर त्याचं ठरलंय. तुम्ही वडील झालात ना, तो बालक व्हायला तयार आहे. हरी हा बाळक नंदा घरी. तुम्ही गवळणी व्हा, तो तुमचं ताक प्यायला तयार आहे. त्यासी गवळणी कढी घेते. तुम्ही यशोदा व्हा, तो तुमच्या हातचं दही भात खायला तयार आहे. त्यासी यशोदा भोजन घाली. तुम्ही काय होता त्याच्यावर त्याचा अवलंबून आहे. तो कसाच नाही, तुमची भावना जशी आहे तो तसा आहे. विठाला पहा, वात्सल्य भावानं तुम्ही यशोदा व्हा. यशोदेच्या नजरेत तो देव नाहीच आहे. यशोदेच्या नजरेत ते तिचं लेकरू आहे, ते तिचं बाळ आहे. आणि ती त्याच्यावर जीव टाकते. ती देव म्हणून नाही टाकत, माझं बाळ म्हणून टाकते. कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील आत्ता होता हो आत्ता. हाती घेवणी फूल अंगणी रांगत आले मूल, होते सारवित मी चूल, मज फुली कैसी पडली. कुणीतरी सांगा गे सांगा. ही आईची माया आहे महाराज. आपण सुशिक्षित आहात, तुमच्याकडून एक गवळण घ्यायची आहे मला. त्याच्या अगोदर त्या गवळणीतले शब्द मला यांच्या पुढे आणू द्या. बछड शब्दाचा अर्थ माहित आहे ना तुम्हाला? गायीच्या वासराला बछड म्हणतात. छकड छकुड, घोड्याच्या पिल्लाला छकुड म्हणतात. मला सांगा आछुड म्हणजे काय? माझं मराठीत MA झालंय बरं. मी आतापर्यंत 100 शब्दकोश पाहून आलो, अजून मला आछुड शब्दाचा अर्थ सापडला नाही. सध्या मी एका निष्कर्षावर आलोय, आछुड शब्दाला काहीच अर्थ नाही. यशोदेनं कृष्णावर केलेली वेडी माया, त्याला आछुड असं म्हणायचं. मग ती यशोदा तेच म्हणते, माझे अचुडे बचुडे छकुडे घरात रुमडे, माझे अचुडे बचुडे छकुडे घरात रुमडे. ए माझे अछुडे बछुडे चकुले घरात रुपडे. माझे अछुडे बछुडे चकुले घरात रुपडे. हरी माझा गे सावळा, पायी पैदल वाटे खुळा. माझी पैदल वाजे खुळा खुळा. यानी फुलविल्या, यानी फुलविल्या गोपीबाला. माझे अचुडे बचुडे छकुडे घरात रुमडे, माझे अचुडे बचुडे छकुडे घरात रुपडे. माझे अछुडे बछुडे छकुडे राधे रुपडे. ही आईची माया आहे. माझं आछड, माझं बछड. या बाया पण तसंच म्हणतात ना, माझं सोनं,
माझी चांदी, माझा बबड्या आणि माझा डबड्या म्हणू नका. आईची वेळ. महिला मंडळ, तुम्हाला प्रश्न करतो. तुमच्या लेकराचं गारहाणं शेजारनी सांगायला आल्या, तुम्हाला पटेल? जिला पटेल ती सख्खी आई असेल, मग तिला सावत्रच म्हणावं लागेल. लेकराच्या बाबतीत कोणाचंच ऐकून घेत नाही तिला म्हणायचं सख्खी आई. आपल्याकडं म्हण आहे, आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ती कार्ट. यांना तुम्ही बघा, एखादी येऊ द्या सांगायला, हो गंगूबाई तुमचा पप्प्या, ती तेवढंच ऐकते, पुढचं ऐकत पण नाही. हा माहित आहे, तू अगाने किती गरीब, नको लय शहाणपणा करू. आली मुली कारण हिला काय म्हणायचं आई. माझ्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे, 8वी पर्यंत आहे, आदर्श शाळा आहे. विभागीय पुरस्कार मिळवतो आम्ही दरवर्षी. मी पालक समितीचा अध्यक्ष होतो. गणवेश घ्यायचे होते पोरांना, त्याच्या चर्चा मुख्याध्यापकासोबत करत ऑफिसात बसलो होतो. तेवढ्यात एक काकू ओरडतच आली, हेड मास्तर मास्तर कुठे किंदा नव्हती म्हणली ती, एकदाच म्हणली होती. असं काही करू नको. हेड मास्तर कुठं आहे, कुठं आहे हेड मास्तर? शिपायानं हाताला धरलं, दारात आणून उभं केलं. आम्ही दोघं बसलो होतो. तिने म्हणले, हेड मास्तर कशाला बोलवले मला? मी असं मागं पाहिलं आणि मला पाहिलं की तिनं पदर सावरला. महाराज आहेत का? मी म्हणलं राहू दे, इतका वेळ गोंधळ घालत आली ना, आता पदर घ्यायला लागली. का आली आहे सांग? ते म्हणे हेड मास्तरनं बोलवले. मी म्हणलं सर म्हण, गुरुजी म्हण, हेड मास्तर का आलो नाही का? म्हणली तो हेड मास्तर. बरं म्हणलं ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं? याने मला बोलवलंय. मी म्हणलं सर बोलवलंय तिला. सर म्हणले काकू बंड्या तुमचाच आहे का? हो माझंच लेकरू आहे. काय म्हणणं आहे? गुरुजीच्या लक्षात आलं ही बंड्याची आई आहे. गुरुजी म्हणले बंड्याला काही समजून सांगा, नुसता धिंगाणा घालतोय शाळेत, ट्यूबा फोडतोय, बल्ब फोडतोय, बटणं तोडतोय, दप्तरं फाडतोय, वह्या फाडतोय, पुस्तकं फाडतोय, गोंधळ घालतो. काकू काय गोड बोलली. काकू म्हणली हे पहा मास्तर, तो घरी तसाच गोंधळ घालतोय. आम्ही कधीतरी तक्रार घेऊन शाळेत आलोय का? घरी गोंधळ घातला आम्ही बघून घ्यायचं, शाळेत गोंधळ घातला तुम्ही बघून घ्यायचं. सरकार काय फुकट पगार द्यायला का तुम्हाला? म्हणजे लाख पगारी घेताय, माझा बंड्या सांभाळणं होत नाही. महिला मंडळ, तुमच्या बंड्याचं जर तुम्हाला सहन होत नसेल तर आमच्या यशोदेला तिच्या कृष्णाचं सहन होईल का? यशोदा देव म्हणतच नाही त्याला, माझं बाळ म्हणते. विठाला बाळ सगुण गुणाचे, बाळ सगुण महिला मंडळ परत आलं कीर्तन तुमच्याकडं. तुम्ही फक्त बघा आजच्या दिवस, यांची संख्या पण जास्त आहे. मगाशी जातं मला बरं वाटलं तुमचं. अजून 2 कडवे, आम्ही पुढे तुम्ही मागे. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे, गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही याला धरून पाहता गे, तुम्ही याला धरून पाहता. हा कैसा येईल हा गे, गोकुळच्या नारी.
आवाज तुम्ही लपुनियाचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे जोगेश्वरीच्या का गणेश नगरच्या बरा असू द्या गोकुळच्या नारी आई आहे ती फक्त त्याच्यावर आई बाळ म्हणून प्रेम करते आणि तोही त्याला देव होण्याची इच्छा नाही त्यालाही तिच्या अंगणात रांगायचंय परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत काय प्रेम आहे काय जिव्हाळा आहे दोघांचा एका प्रसंगातून डोळ्यापुढे आणतो सकाळची वेळ आहे यशोदा दधी मंथन करत होती भगवान तिथं गेले आईला विचारलं आई काय चाललंय आई म्हणाली याला दधी मंथन म्हणतात देव म्हणले याने काय होणार आहे आई म्हणाली ताक आणि लोणी देव म्हणले वेडी तू मंथन केलं तर 2च पदार्थ निघतील ताक आणि लोणी पठ्ठ्यानं जर मंथन केलं तर 14 रत्नच काढीत असतो म्हटलं लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश चंद्र आला मोठा म्हणली रत्न काढणार हा देडा रडायला लागले नंद बाबा आले का रडतो यशोदा म्हणाली मंथन करायचं म्हणतोय म्हणतो ना दे आई म्हणल्या हो त्याचं उंची बघा ना माठ माझ्या कमरे एवढा आहे रवी माझ्या डोक्या एवढी आहे त्याचा हात पुरायचा कसा तेवढ्यात भगवान गेले चौरंग घेऊन आले माठाला लावला आणि चौरंगावर उभं राहिले याच्यावर उभा राहून घुसळण करणार आहे म्हटले नंदबाबा म्हटले बघ किती हुशार आहे लेकरू हो म्हणे तुमच्याच वळणावर गेले सगळ्या कॉमन आईचं कॉमन वाक्य म्हणतं तर दे आणि रविदोर हातात घेतला देवानं मंथन सुरू केलं नंदराज पाटील आहेत गावचे त्यांच्या मागं 1000 भानगडी गेले निघून आई मात्र हाताची घडी केली हनवटीला हात लावलाय एकटक भगवंताकडं पाहते त्याचं कौतुक आई आहे ना शेवटी आणि भगवान दधी मंथन करतात महाराज उजवा हात पुढं डावा हात पुढं उजवा हात पुढं डावा हात पुढं छाती लपलप करायला लागली श्वास फुलून गेला प्रसन्न चेहऱ्यानं मंथन करतात आणि ते नयन मनोहर रूप यशोदा डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करते किती गोड दिसतो तो किती बरहा पीडम नटवर उपहू कर्णयो कर्णिकारम तुकोबरायाच्या भाषेत राजस सुकुमार मदनाचा पुतळा पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडून रूप सावळे सुकुमार यशोदा एकटक पाहायला लागली मानेवरती रुळणारे कुरळी कुरळी केस उंच भरीव कपाळ धनुष्याकृती भुवया आठाच्या आकड्यासारखं नाक त्रिकोणाकृती हनवटी सफरचंदासारखे गाल गुलाब पाकळ्यासारखे ओठ सावळा वर्ण डोक्याला मोर पिसांचा तुरा गळ्यामध्ये रान फुलांची वैजयंती फुलांची माळा 2 कर्दळीचे गाभे उभे केलेत की काय असं वाटावं असे दोन्ही पाय त्याच्यावर पिवळा पितांबर नेसलाय गळ्यामध्ये उत्तरीय टाकलाय कमरेला शेला गुंडाळलाय बासरी शेल्यामध्ये खोवली आहे आईकडं तिरक्या नजरेनं पाहतोय आणि हसतो हसल्या कारणानं त्याचे 4 दात दिसतात आणि हसल्यामुळं डाव्या गालाला खळी पडली अर्धा तास मंथन केलाय आभाळ भरून आलंय घाम येऊ लागलाय डोक्यातून घामाच्या धारा वाहत आहेत त्यातला घामाचा एक थेंब डाव्या गालातल्या खळीमध्ये विसावलाय डोक्यावर माळवद आहे माळवदाच्या सवण्यामधून सूर्यकिरण घरात आली आहेत त्यातलं एक सूर्यकिरण नेमकं देवाच्या डाव्या गालावर आलंय डाव्या गालाच्या खळीमध्ये थेंब विसावलाय पाण्याचा घामाचा त्याच्यात पडलं सूर्यकिरण असं वाटायला लागलंय इथं हिरा बसवला की काय आणि सूर्यकिरण पाण्यावर पडल्यामुळं त्याचा लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये भगवंताचा चेहरा आणखीनच उजळून निघाला टपकन पाणी आला आईच्या डोळ्यामध्ये ओठ सुकले घशाला कोरड पडली कंठ दाटून आला अंगावर रोमांच उभे राहिले एकटक असं कौतुक पाहताना मनात विचारांचं काहूर माजलं किती सुंदर दिसतो माझा काना किती गोड दिसतं माझं बाळ जगाचं सोडा माझीच नजर लागायची माझ्या लेकराला पटकन उठली आई रवीचा दोर हिसकावला कृष्णाला उचललं मांडीवर घेतलं पदरानं सगळ्या अंगाचा घाम पुसून घेतला कोरड्या कपड्यानं डोकं कोरडं केलं लांब सडक केस होते ना कुरळे कुरळे तोंड पुसून घेतलं हलके डोळ्यात बोट घालून काजळ काढलं भगवंताच्या डाव्या गालावर काजळाची तीट ठेवली
दोन्ही हात गालावरून फिरवले, कडा 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 बोट मोडली. नजर नको लागायला मेलीची माझी माझ्या लेकराला. एकटक बघू लागली, केसातून हळूवार बोट फिरवायला लागली. तसा प्रेम पाहणा दाटून आला. भगवंताला पदराखाली घेतलं, स्तनपान करू लागली, दुग्धपान करू लागली. आता हा बाबा नाटकी. 4 घोट दूध पिला, दूध प्यायचं सोडून दिलं, पदराखालून तोंड बाहेर काढलं, आईच्या चेहऱ्याकडे पाहून हसला आणि स्मित वदनानं आईला विचारतो, आई खरं सांग, मी तुला किती आवडतो. आई आहे ना महाराज ती. ठपकन डोळ्यात पाणी आलं, हात गळ्याला पोहोचला आणि सांगितलं, देवा कृष्णा, तुझी शपथ घेऊन सांगते, माझ्या जीवापेक्षा मला तू जास्त आवडतो. याला मातृप्रेम म्हणायचं. आई ह्या प्रेमानं गेलीये, तुझी आन वाहीन गा देवा. बहु आवडसी जीवा पासून कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवा. तुम्ही या ताकदीनं आई व्हा, तो तुमचा कहाणा होऊन आल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 आमची कीर्तनं नामदेवरायाच्या उंचीची होऊ द्या. तो आमच्याही कीर्तनात यायला तयार आहे. आम्हीच चुकायला लागलो महाराज. आमच्या कीर्तनाचे विषय खरं तर देव आणि संत असले पाहिजे. काय हो का, काही गोष्टी कीर्तनातल्या असतात, काही विषय कीर्तनातले असतात, कीर्तनाचे नसतात. कीर्तनाचा विषय देव आणि संत. कीर्तनातले विषय राष्ट्रभक्ती 5 मिनिटं, छत्रपती शिवराय शंभूराय 5 मिनिटं, आई बाबा 5 मिनिटं. हे कीर्तनातले विषय आहेत, कीर्तनाचे नाही. कीर्तनाचा विषय भक्तिज्ञानाविरहित इतरा गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या राष्ट्रभावना जागी तुमच्या अंतकरणात व्हावी. 2 मिनिटामध्ये तुम्हाला 2 मिनिटामध्ये मी देशाच्या सीमेवर घेऊन जातो. 2च मिनिटं. हे गायक वादक यांच्या प्रती मला नितांत आदर वाटतो, पण यांच्यापेक्षा चौपट आदर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती वाटतो. आणि तो वाटलाही पाहिजे, मला वाटलाही पाहिजे. त्याचं कारण, कुठल्याही जवानाला विचारा तुझी भावना काय, तो 2च गोष्टी सांगतो. महाराज, जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे, आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. तुम्ही कीर्तन त्या उंचीचं करा हो, देव कुठं जाणार नाही, कीर्तनातच आहे. नामदेव कीर्तन पुढे देवनाचे कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. सनी ज्ञानदेवा बोला बोले कबीर देवा देवा देवा
ज्ञानोबरायांनी गायली लावला आणि त्या वातावरणामध्ये इतका रंग भरला, इतका रंग भरला. आमचा पंढरीश परमात्मा बेभान झाला. थै 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 नाचायला लागला. इतका नाचला, इतका नाचला, इतका नाचला. नाचता नाचता देवाचा गळाला. सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. मी देवाच्या शासनाच्या नावाचा जयघोष करतो. तुम्ही माझ्या पाठीमागे तसा करा. कीर्तन जर त्या उंच झालं तर देव इथं नाचायला आहे. पांडुरंग पांडुरंग जॉबचं ऑफिस, खफाळाचा गाडा, महिला मंडळ, पप्याचा बाप, कसंगीची माय, काही नाही. काय होतं डोळ्यापुढं? बस नामदेवराय त्या उंचीचं कीर्तन करतात. देव मला एक एक टप्पे आपल्या डोळ्यापुढं आता फक्त स्पर्श करून जातो. तुम्ही वडील व्हा, तो मुलगा व्हायला तयार आहे. तुम्ही आई व्हा, तो लहान मूल व्हायला तयार आहे. तुम्ही मोठा भाऊ, तो छोटा भाऊ. तुम्ही बहीण, तो भाऊ. आता परमार्थात या. तुम्ही गुरु व्हा, तो शिष्य व्हायला तयार आहे. तुम्ही सांदीपानी व्हा, तो कृष्ण होईल. तुम्ही वशिष्ठ, वाल्मिक, विश्वामित्र व्हा, तो रामराया व्हायला तयार आहे. आणि तुम्ही शिष्य होण्याची तयारी करा, तो गुरु व्हायला तयार आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुम्ही शिष्य व्हा, तो गुरु व्हायला तयार आहे. होय भक्ती केला तैसा. तुकोबाराय म्हणतात आम्ही जिज्ञासू शिष्य झालो. आम्ही एकच ध्यास घेतला, काही मी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, उसावेसे हेची वाटे, जे जे भेटे देव कृपा करील. मज काय लाज कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जीवाच्या आकांतानं आम्ही त्याचा ध्यास घेतला आणि त्या ध्यासाचा परिणाम एक दिवस खरोखरच भगवंत आमच्या गुरुच्या रूपात येऊन आम्हाला अनुग्रह देता झाला. सत्य गुरु
सापडविले बाटे जाता गंगा ताल सापडविले बाटे जाता गंगा सापडविले बाटे जाता गंगा ताल सापडविले बाटे जाता गंगा सापडले वाटे जाता गंगा सापडले वाटे जाता गंगा तुकोबारायाची जिज्ञासा तीव्रतेची होती, गुरु भेटीची आस तेवढी लागली होती. परिणामतः तुकोबाराय म्हणतात, आम्हाला तो सोन्याचा दिवस आमच्या जीवनात उजाडला. खरं तर सामान्य जीवनापासून असामान्य पदापर्यंतचा प्रवास म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत तुकोबारायाचं जीवन साधना काळात गेलं. तसं तर 13व्या वर्षी लग्न झालं महाराजांचं. अति सर्वसामान्यापेक्षा सामान्य जीवन जगले महाराज. महाराजांच्या वडिलांची सावकारी आहे. 400 एकराची गहाण खतं तुकोबारायांच्या वडिलांकडे लोकांची पडलीत. तुकोबारायाचे वडील महाजन आहेत. तेव्हाचा महाजन म्हणजे आताचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती. बाजारावर नियंत्रण ठेवणे, व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देणे, त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून कर गोळा करणे, तो कर सरकार दरबारी जमा करणे आणि त्याच्या बदल्यात सरकारकडून सोयी सुविधा पुरवणे. सरकार आणि व्यापाऱ्याच्या मधला दुवा म्हणजे महाजन. तुकोबारायाचे वडील त्या पदावर आहेत आणि वंश परंपरेनं ते पद बादशहाकडून तुकोबारायाला मिळणार आहे. धाकलं महाजन म्हणून जरीची पट्टी असलेला फेटा बांधून रुबाबदार घोड्यावरून जगद्गुरु तुकोबाराय बाजारात जायचे. बाजाराच्या भर मुख्य रस्त्यालगत त्यांचं होलसेल किराणा मालाचं दुकान आहे. मग ही एवढं ऐश्वर्य जीवन तुकोबारायाचं, पण तेवढ्या ऐश्वर्याला लाथ मारली तुकोबारायाने. दुष्काळामध्ये घोटाळा झाला थोडा. दुष्काळे आटिले द्रवे नेला मा. काय धंद्यात खोट दोन गोष्टीमुळे येते. समोरच्याला उधार दिलंय, ती उधारी वसूल नाही झाली, आणि मागच्याकडून नगदी आणल्यामुळे जवळचं भांडवल संपलंय. रिटेल दुकानदाराकडून नगदी आणलंय, जवळचं भांडवल गुंतवलंय, आणि समोर किरकोळ गिराईकांना उधार दिलंय, वसुली झाली नाही, म्हणून गल्ला रिकामा झालाय. याच्यात दिवाळखोर झाले तुकोबाराय. बरं, दुष्काळ एवढा भयानक आहे. 72चा दुष्काळ फार कमी आहे त्याच्या पुढं. 1630 त्याच वर्षी शिवरायांचा जन्म झालाय. तुकोबारायाचा जन्म 1608चा आहे. 1629ला दुष्काळ आलाय आणि 1630ला छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय. म्हणजे तुकोबारायाच्या 22व्या वर्षी शिवराय जन्माला आलेत आणि शिवरायांच्या 22व्या वर्षी तुकोबाराय वैकुंठाला गेले. भयंकर खाण्याचं सोडा, अन्न पदार्थ नाही, जनावराचं मांस मिळणं सुद्धा दुरापास्त झालंय. बऱ्याच ठिकाणी कवळी लेकरं लोकांनी कापून शिजवून खाल्ली. एवढी भयानक दाहकता आहे त्या दुष्काळाची. आणि त्या दुष्काळानं तुकोबाराय होरपळलेत. समाज होरपळलाय. महाराज म्हटले, अरे यांना खायला अन्न नाही तर माझ्या वडिलांची उधारी हे कधी पूर्ण करणार, व्याज कधी भरणार आणि मुद्दल कधी फेडणार. त्यापेक्षा ते व्याजही नको मुद्दलही नको. 400 एकराची गहाण खतं घेऊन तुकोबाराय इंद्रायणी तीरावर बसले आणि ज्या शेतकऱ्यांचे जमिनीचे कागद महाराजांकडे आहेत त्यांना बोलावलं. कान्हयाला सांगितलं, बाबा वडिलांच्या संपत्तीत अर्धा वाटा तुझा आहे, हे 200 एकराचे गहाण खतं तुला, 200 एकराचे गहाण खतं माझ्याकडं. आणि लोकांना सांगितलं, ज्यांच्या नशिबानं कागद माझ्याकडे आलेत ते सगळे कागद मी दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवतोय. ज्यांचे कागद कान्हाकडे गेलेत, कान्हया आणि त्यांचं त्यांनी पाहून घ्या. माझ्या वाट्याला आलेले शेतकरी आज मी कर्जमुक्त केले. तुकोबारायाचं दिवाळं निघालं नाही, तुकोबारायांनी दिवाळं स्वतः काढलंय. म्हणून बरे झाले देवा, निघाले दिवाळ. आणि काय असतं महाराज, अनुतापानं तप्त झालेला माणूस इतरांपेक्षा 1000 पटीनं वेगानं परमार्थाला लागतो.
तुकोबाराय अनुतापानं तप्त झालेत. बरवी हे वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. आणि एवढ्या वेगात परमार्थ चालू आहे. साधा परमार्थ नाही महाराज. 1008 पारायण ज्ञानेश्वरीची केली भंडाऱ्यावर तुकोबारायने. 1008 एकनाथी भागवताची पारायण केली भामचंद्र डोंगरावर बसून. आणि 1008 वेळा ज्ञानोबाराय एकनाथ महाराजांच्या गाथेची पारायण केली तुकोबारायने घोराड्यावर बसून. ह्या 3 डोंगराच्या वाटा पवित्र केल्या आणि 3 डोंगर पवित्र केले. 3 गोष्टी ऐका. संस्कार चारित्र्य घडवतात. चारित्र्यातून चरित्र निर्माण होतं आणि ज्याचं चरित्र चांगलं असतं त्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो. आमच्या शिवरायांवर तुकोबारायाच्या विचाराचे संस्कार होते म्हणून त्यांचं चारित्र्य चांगलं राहिलं. चारित्र्य चांगलं होतं म्हणून त्यांचं चरित्र घडलं आणि त्यांचं चरित्र घडलं म्हणून इतिहासकारांनी सुवर्णाक्षरांनी त्यांचा इतिहास शब्दबद्ध केला. पहा किती चारित्र्य सुंदर आहे महाराजांचं. कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायांच्या पुढे बंदिस्त म्हणून सादर केल्या गेली. तुकोबारायाच्या अभंगाचा प्रभाव आहे. पराव्या नारी रखुमाई समान, परस्त्रिया सदा बहिणी माया. त्या लावण्यवतीकडे पाहतात महाराज आणि हात जोडून सांगतात, आई साहेब अप्रतिम सुंदर केलंय देवानं आपल्याला. असंच सुंदर जर आमच्या मासाहेबांना बनवलं असतं तर आम्ही तुमच्याही पेक्षा जास्त सुंदर दिसलो असतो. याचा अर्थ शिवराय सुंदर नव्हते असा घेऊ नका आणि जिजाऊ मासाहेबही सुंदर नव्हत्या असा घेऊ नका. मासाहेब सुंदरच होत्या पण परस्त्रीला आपल्या आईपेक्षा श्रेष्ठ दर्जा देणारं अंतकरण शिवरायांना तुकोबारायाच्या संगतीमुळं लाभलं होतं. म्हणून त्या लावण्यवतीकडे पाहून हात जोडून तसं म्हणाले. त्याच्या कविता तयार झाल्या, काव्य रचल्या गेले. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही असेच सुंदर असतो वदले छत्रपती. तुकोबारायांनी मान अपमान प्रसिद्धीचा झोत बाजूला सारला आणि दृष्टी आपल्या भगवत कृपेवर एकाग्र केली. त्याचा परिणाम सत्य गुरुराये कृपामच केली. देवाला गुरुच्या रूपात यावं लागलं, कृपा करावी लागली. महाराज म्हणले मला काही सेवा घडली असं नाही, परी नाही घडली सेवा. ज्ञानोबाराय म्हणतात शिष्यानं कर्मसाम्य दशेला यावं, गुरु कृपा करायला आल्याशिवाय राहत नाहीत. कर्मसाम्य दशा जेथ होय विरेशा, तै श्री गुरु आपैसा भेटतील. आम्हाला सेवा नाही घडली पण आमच्या गुरुची कृपा झाली. आणि आमच्या जीवनात हा प्रसंग कुठे घडला ते ठिकाण दुसऱ्याच्या. सापडीले वाटे जाताना रस्ता, सापडीले वाटे जाताना रस्ता, सापडीले वाटे जाताना रस्ता, सापडीले वाटे जाताना रस्ता. साबड बेले वाटे जाता गंगा, साबड बेले वाटे जाता गंगा, साबड बेले वाटे जाता गंगा, साबड बेले वाटे जाता गंगा. हे मस्त की तुझा ठेविला ना, हो मस्त की तुझा ठेविला ना, हे सापडीले वाटे जाताना रस्ता, सापडीले वाटे जाताना रस्ता, सापडीले वाटे जाताना रस्ता, सापडीले वाटे सापडविले वाटे जाता गंगा स्नान. गंगा म्हणजे इंद्रायणी. तुकोबाराय दुसरीकडे कुठं जाणार आहे. इंद्रायणीच्या स्नानाला जात असताना हा सगळा प्रसंग घडला. मस्तकी तो जाना ठेविला
हे आपण गुरु परंपरेचे अभंग म्हणतो ना, त्याची साखळी आहे महाराज. ह्या अभंगात सत्य गुरु आहे, पण मी मगाशी म्हणून गेलो आपणची देव होय होय गुरु. अजून एक प्रमाण सांगतो गुरु परंपरेतल्याच अभंगातलं. लावणिया हात कुरवाळीला माता सांगितली चिंता, न करा मस्तकी तो जाना ठेविला. कर मस्तकावर हात ठेवणं म्हणजे नुसता हात ठेवणं नाही, सांगितली चिंता न करावी. ते मस्तक कुरवाळणं असतं. ज्ञानोबरायची ओवी सांगतो तुम्हाला. महावाक्याचे नि नावे गुरु कृपेचे नि थावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. हात ठेवणं नसतं, थापट नसतं. आणि एका वाक्यात निकाल लावायचा. गुरुच्या मुखातून शब्द येतो तत्त्वम असी, आणि हात डोक्यावर पडल्याबरोबर शिष्याला बोध होतो अहम ब्रह्मास्मी. तत्त्वम असी हे एक वाक्य कानावर पडलं आणि मस्तकावर हात टेकल्या गेला, अहम ब्रह्मास्मी या बोधावर शिष्य पोहोचतो. याला म्हणायचं मस्तकी तो जाना ठेविला कर. सरळ सरळ अभंगाचा भाव भजनानंतर सांगतो आणि सेवा संपवतो. एकदा दोन्ही हात वर करा. मधलं भजन बाकी सगळे चरण काय गायला देणार नाही, सरळ सरळ भाव सांगून घेणार आहे. ढोबा रखुमाई माझे वार कुमाय विठोबाय रकुमाजे वार कुमाय माऊली विठोबाय रकुमाय रे गणा विठोबाय रकुमाय पकवान विठोबाय रकुमाय विठोबाय रकुमाजे हरी बोल विठोबाय रकुमाजे विठोबाय रकुमाय विठोबाय रकुमाय विठोबाय रकुमाय विठोबाय भोजनामगती तुप पाव शेर पडिला विसर. ह्या शब्दाला अंडरलाईन करा. स्वप्ना माझी. संप्रदायातली स्वप्न खरी होतात. सिद्धोपंतांचं स्वप्न, विठ्ठलपंतांचं स्वप्न, तसं तुकोबरायचं स्वप्न. स्वप्नामध्ये हा सगळा प्रकार तुकोबराय म्हणतात घडला. पावशेर शब्दाचा अर्थ अंतकरणाचे 4 भाग आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यातलं चित्त देव मागत असतो. चित्त चोरी येले नंदाच्या, म्हणून भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर. काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय. माझ्यापेक्षा त्यांना तोरा झाली. किती दिवसाची त्यांची इच्छा होती, आमच्यात दुरावा निर्माण होऊ नये अशी त्यांची भावना होती, म्हणून त्यांनाच तोरा झाली. आणि मला स्वप्नामध्ये गुरुदेवांनी गाठलं. बाबाजी राघव चैतन्य, केशव चैतन्य ही मालिकेची राघव चैतन्याची. तसं तर ही व्यासांपासून आलेली परंपरा आहे. भगवान विष्णू हंसरूपातल्या भगवंतानं ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवानं नारदाला उपदेश केला. नारदानं व्यासांना उपदेश केला. व्यासांनी राघव चैतन्याला उपदेश केला. राघव चैतन्याने केशव चैतन्याला, केशव चैतन्याने बाबाजी फुले सांगितले. आणि बाबाजी चैतन्याच्या रूपातच भगवंतच बाबाजी चैतन्य बनून आले. मंत्र दिला राम कृष्ण हरी. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. आज फक्त बुधवार असेल ना, हा, नाही तर उद्या गुरुवार असता तर सगळंच जुळं असतं. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी तुकोबाराय म्हणतात आम्हाला गुरुदेवांचा अनुग्रह झाला. तुकोबारायचा अनुग्रह दिन, आणि त्या अनुग्रह दिनाच्या निमित्तानं आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आमच्या वाट्याला. बाबा तुकोबारायचं चरित्र आगाध आहे. आम्ही 7-7 दिवस तुकोबाराय सांगतो, पण अभंगात जेवढं मांडता येतं तेवढं मांडण्याचा प्रयत्न आपण केला. पुढच्या वर्षी आपला रौप्य महोत्सव आहे. पुनश्च सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. जगद्गुरु तुकोबारायच्या अनुग्रह दिनानिमित्त तुकोबारायच्या चरणी तिरवार वंदन
कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम